बद्दल ऐकले असेलच। 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथील दत्त कुटुंबात जन्मलेले स्वामी विवेकानंद हे भारताचे एक प्रतिष्ठित विद्वान, संत, विचारवंत, तत्वज्ञ आणि लेखक होते। स्वामी विवेकानंद एक प्रसिद्ध धार्मिक आणि हिंदू नेते होते। त्यांनी भारतातील रामकृष्ण मठ आणि मिशनची स्थापना केली होती। शक्ती जीवन आहे, निर्मलता मृत्यू आहे, विस्तार जीवन आहे, आकुंचन मृत्यू आहे, प्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे, आणि ज्या राष्ट्राचा तरुण दुर्बल असेल तर तो राष्ट्रच एक मृत्यू आहे। हा तेजस्वी विचार देणारी असामान्य व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद। अमेरिकेत जाऊन ज्या व्यक्तीने संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा डंका अवघ्या विश्वास वाजविला तो व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद। एक वेळेचा प्रसंग आहे। अमेरिकेतील शिकागो येथील धर्म संसद मध्ये स्वामींना बोलवण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की सूट बूट व शर्ट घालून या, पण स्वामी आपल्या संन्यासी वेशभूषेतच गेले। त्या काळी इंग्रज भारतीयांवर खूप चिडचिड करीत, त्यांना तुच्छ समजत, पण स्वामी हसत म्हणाले, हम तो भगवाधारी है, हम किसी और के वस्त्र नहीं पहनते। मग ते इंग्रज स्वामींवर चिडले। ज्या ठिकाणी भाषणाचा त्यांचा प्रथम क्रमांक होता तिथे शेवट केला व प्रत्येक वक्त्याला 10 मिनिट बोलण्याची संधी दिली व स्वामींना फक्त 2 मिनिटात संपवायला सांगितले। त्या 2 मिनिटात स्वामींनी इतके प्रभावी भाषण केले की 8000 इंग्रजांनी भरलेले संसद फक्त स्वामींच्या टाळ्यांच्या गडगडानेच आवाज येऊ लागला। काय शक्य आहे हे जाणून घेण्याचा केवळ फक्त एकच मार्ग असतो, तो म्हणजे अशक्याच्या पलीकडे जाणं असा युवांमध्ये विचार स्वामींनी पेरला। अशा युवा संन्यासाला 39व्या वर्षी 4 जुलै 1902 रोजी मृत्यू आला। अशा संन्यासाला माझा शिरछत म्हणा।